रामकृष्ण हरी आमचं गाव आमचा पारायण या कार्यक्रमासाठी आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील कुळजाई ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या गाडेवाडी या ठिकाणी आलेलो आहोत। आपल्या मानदेश भूषण सोबत आहे ते गाडेवाडीकर ग्रामस्थ आहेत आणि भाविक आहेत। खरं तर 1976 ला या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू केलेला आहे। खरं तर 50 वर्षे या अखंड हरिनाम सप्त्याला झालेले आहेत। काय विचारधारा हा सप्ताह सुरू करण्यामागे होता, त्याचबरोबर कोणकोणते कार्यक्रम आहेत आणि कसा या गावात या पारायणाच्या माध्यमातून बदल होत गेला, अशी विविध माहिती आज आपण गाडेवाडीकर ग्रामस्थ आणि भाविकांच्याकडून घेणार आहोत। रामकृष्ण हरी महाराज। महाराज पहिल्यांदा तुमचं नाव सांगा। आता मी नामदेव आनंदराव ढेपरे गाडेवाडी। खरं तर पहिलाच प्रश्न तुमच्यासाठी हा आहे की 1976 ला आपला सप्ताह सुरू झालेला आहे। काय विचार होता त्यावेळेला किंवा काय इतिहास आहे त्या आज आमच्या गाडेवाडी 1976 ला पारायण सोहळा चालू झाला। आज कंप्लीट 51 वर्ष पूर्ण झाली। आम्ही गेल्या वर्षी 50वा वर्ष सुवर्ण महोत्सव म्हणून साजरा केला आणि नंतर आता रेग्युलर आपलं चालू आहे। तर आता ह्याच्या मागचा येतो आपला एक आप्पाजी गेनू ढेंबरे यांनी आपल्या पाशी चालू केला। सुरुवातीला सप्ताह चालू केला त्यांनी। सुरुवातीला आपला कर्जाचा मंडप घालून सुरुवात त्यांनी आपली गावातील मुलं गोळा करून चालू केला। शाळेतली मुलं आणायची आणि वाचाय बसवायची आणि पारायण सोहळा चालू केला। तर त्यांचं काय उद्दिष्ट होतं की गाव एकत्र करणे आणि गावात चांगलं काहीतरी घडावं किंवा गावात एकोपा निर्माण व्हावं, भांडण तंडण असलेली बंद होतात, म्हणजे एकत्र माणसं आली की बंद होतात। तर ह्या पारायणामागचा हेच सोहळा आहे किंवा उद्देश, आपण जे उद्देश म्हणतो हा उद्देश हेच आहे की माणसं एकत्र करणे आणि माणसाला कुठेतरी भक्तिमय वाङ्मयात घेऊन जाणे, हा त्या लोकांचा एक उद्देश होता। आणि आज आम्ही चाललोय माग। अशा पद्धतीने आमचा हे पारायण सोहळा बऱ्यापैकी सुरू आहे। बरं, आता एक सांगा, 50 वर्ष तुम्ही गेल्या वर्षी पूर्ण केलेलं आहे। खरं तर अनेक गावं आता त्या 50 वर्षाकडे जात असताना वेगवेगळे उपक्रम राबवण्याचा त्यांचा मानस आहे। खरं तर तुम्ही 50 वर्ष पूर्णच केलेलं आहे, तर काय वेगळं गेल्या वर्षी तुम्ही उपक्रम राबवला होता? आम्ही गेल्या वर्षी सर्व भाविक म्हणजे आपल्या ज्या मंडळामार्फत किंवा बाहेरच्या आपल्या माहेरवासी त्यासनी बऱ्यापैकी बोलावून त्यांचा सन्मान केला। म्हणजे एक नवीन आपण जे बनवतो ना त्या पद्धतीत उपक्रम त्या पद्धतीत आम्ही साजरा केला। म्हणजे बाहेरच्या लोकांना सुद्धा कळावं की आपल्या गावचा सुवर्ण महोत्सव आहे किंवा आपल्यातले जे बाहेर जे लोक आहेत पुन्हा मुंबईला सर्वांना गोळा करून आम्ही त्यासनी बऱ्यापैकी सन्मान, नारी शक्तीचा तर सन्मान केलाच केला, पण सर्वांना बोलवून एकत्र करून आपलं वेगळा उपक्रम 50 वर्ष साजरा केला। धन्यवाद दादा। तुमचं नाव सांगा। आता नाव हरिबा बाबा पवार। बर दादा, आता हे 50 वर्ष पारायणाला झालेले आहे, तुम्ही बघितलेलं आहे। काय काय सांगताल अजून एखाद्या आठवणीतली गोष्ट? आठवणीतली गोष्ट काय सांगताल? आता इतकं पुराणी बघितलंय, तुम्ही बघताय। आठवणीत नव्हतं आप्पाजी पंतांनी लहान आम्ही लहान होतो, आम्हाला सगळं बघा, आम्हाला लहान असताना उभं केलं आणि कीर्तन हे कारण चालू केलं, कारण राह टाकून म्हणजे आपल्या पोरात कशी खेळ करते ती असं खेळ केल्यासारखा, पण ती त्या महाराजांनी हे दिवस चांगलं दिवस आलं, चांगले दिवस। दादा तुमचं नाव सांगा। पोलीस पाटील गाडेवाडी। रामकृष्ण हरी। पोलीस पाटील, खरं तर आज पोलीस पाटील म्हणून तुम्ही काम करताय गाडेवाडीमध्ये। खरं तर आमचा पुढे प्रश्नच होता, पण तोच प्रश्न तुम्हालाच विचारतो की मगाशीच मी म्हटलं की गावात पारायण सोहळा म्हटलं की आज 50 वर्ष तुम्ही पूर्ण केलेलं एक अर्धशतक झालेलं आहे। काय बदल जाणवला तुम्हाला? काय 50 वर्षामुळे काय गाव आमचं सगळे कार्यक्रम एकजुटीने एकच कार्यक्रम चालतो। कुठल्याही गणपती असो, शिवजयंती असो किंवा पारायण असो, एकच आहे। ह्याच्यात कुठलं म्हणजे पारायणाचं काय बदल, पारायणाच्या माध्यमातून काय बदल जाणवला का तुम्हाला? 50 वर्ष सगळे टोटल गाव आमचं एकत्रित येतं। 15 ते 20 वर्ष झालं आज आमचं गाव दररोज संध्याकाळी अन्नदान करते, चुलबंद असतं की आमचं हे पहिले गाव तालुक्यातील आहे की सुरुवात करणार आमचं गाव आहे की 20 वर्ष झालं अन्नदान करते, संध्याकाळी चुलबंद, सगळ्यांना जेवण संध्याकाळी असतं। आता एक सांगा, खरं तर लोक आता पारायण सोहळ्याला अन्नदान करतायत, काही वेळेला तुम्हाला कीर्तनकार पण सौजन्य म्हणून मिळत आहेत,
काय भावना असते त्या पाठीमागत? कारण तुम्हाला ते सौजन्य देत असताना किंवा अनुदान करत असताना सांगत असतील. त्यांना बाहेरची लोक असतील, इथली लोक असतील, गाव एकजुटीनं करते, एक दिलाने करते, चांगलं करते. मग सौजन्य देताना त्यांना पण काय वाटतंय की यार गाव चांगलं करतंय, मग आपलं पण काय तर हातभार असावं म्हणून सगळे एकत्रित होऊन ते जे बाहेर आहे, ज्यांना येता येत नाही ते असू द्या किंवा इथल्या लोकल मधले असू द्या, ते सौजन्य 100% देतात, आपला हातभार लावतात. सगळी लोक आनंदाने दररोज इथं असतात. रामकृष्ण हरी महाराज, नाव सांगा तुम्ही. महादेवारी बर, तुम्ही नोकरी, शेती काय करता? व्यवसाय बरं, आज शेतीतली कामं थोडीफार बाजूला ठेवून पारायणात आलाय, सहभागी झालेला आहे. तर काय मनात म्हणजे आहे भावना काय? मनात भावना म्हणजे आता काम वगैरे सगळं ठेवलेलंच आहे. हा. आणि आता इथे सगळ्या लोकांच्या मध्ये सहभाग घेऊन सगळ्यांना एकत्रित येतात ना इथे, त्याच्यामुळे सगळ्यांना सहभागी होऊन एक आनंद असा वेगळाच असतो. त्या आनंदात आपण सहभागी आहोत आणि वर्षभर हा पारायणातला आनंद पुरत असतो. म्हणजे हे चर्चेसारखं झालं आपलं. आणि प्रत्येकाचं कसं आहे, प्रत्येकाच्या अशा सगळ्या विचारश्रेणी एकत्रित येणे किंवा अशा पद्धतीनं एखादा कार्यक्रम करणे आणि सगळ्यांनी एकत्रित येऊन कार्यक्रम करणे हा आनंद हा फारच वेगळा असतो आणि तो आनंद खरं तर कुठेच मिळत नाही. मिळतच. आणि आपल्यातच आनंद वाटून घेऊन सगळ्याच मन प्रसन्न होतं ना सगळ्यांचं. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. तुमचं नाव सांगा पहिले. मी संदीप राजेंद्र गाडगे, मी जॉब करतो मेकॅनिकल इंजिनियर कुठे? स्वराज कारखाना. आपल्या त्यांचंच आहे तो सरज. आज तुम्ही इंजिनियर आहात, तरी पण आज सप्त्यामध्ये आलाय, काय मनात विचार आहे तुमचा? एक आता आम्ही कमीत कमी मला 32 वर्ष झाली. जेव्हापासून असं कळतंय तेव्हापासून आम्ही इथं कंटिन्यू आहे सप्त्यामध्ये. बरं. एक धार्मिक भावना आहे बाबा की आपला सप्ताह असला की एक आपुलकी वाटते की आपल्या गावचा सप्ताह आहे. आमच्या इथं दुसरी यात्रा वगैरे काय भरत नाही, एकमेव साधन आम्हाला की सप्ताह. आणि ह्या सप्त्याचा आपल्याला आनंद लुटायचा असतो, त्यासाठी आम्ही कंटिन्यू इथं असतो. धन्यवाद. दादा, रामकृष्ण हरी. रामकृष्ण. एक सांगा, तुम्ही शेती करत आहात? हो, शेतीमध्ये. बरं. तुम्ही माळ घातलेले आहे. हो. म्हणजे आता माळकऱ्यांची संख्या बघितली तर 50 वर्षापूर्वी आणि आता काय बदल जाणून किती फरक पडलेला आहे? काय फरक पडलाय की आता 50% म्हणजे माळकऱ्यांची संख्या आता बरेच आहे माळकरी काय लोकांची सप्त्यापासून म्हणजे प्रत्येक सप्त्याला वगैरे तुमच्यात माळ घालतात? घालते ते लोक दरवर्षी माळ घालतात. म्हणजे हा सप्त्याचा परिणाम म्हणाला. म्हणजे खूप म्हणजे बदल होत चाललेला आहे. आणि का पारायणात यावं काय सगळेच आता सांगितलं. हा आनंद वेगळाच आहे. इथं मंदिरात जर आलं का संध्याकाळी तर तुम्हाला सांगतो मोठा म्हणजे सोहळा, आपला हरिपाठ, कीर्तनाचा कार्यक्रम, सगळ्याच माणसं विसरून जातात. खरं तर देवळात आलं का माणसाला विसरलं का, तोच आता सांगितलेला आहे की हा पुन्हा म्हणजे इतका आनंद कुठे मिळत नाही. धन्यवाद. दादा, तुमचं नाव सांगा. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. माझं नाव नाना सुगुलाबराव गाडगे. बर, आज तुमची सेवा चाललेली आहे, बघितली आम्ही. काय म्हणत आहे सेवा करताना? काय सेवा म्हणजे सप्ताह आहे, त्यामुळे आम्ही 7 ते 8 दिवस इथे नेहमी कीर्तनात, हरिपाठात हजर काकड्यापासून. या वर्षी महाराज, या वर्षी कुणाचे कीर्तन आणि कुणाचे प्रवचन वगैरे होणार आहेत? म्हणजे आपल्याकडं बरं का, पहिल्या दिवशीच कीर्तन सेवा एक रामजन्म म्हणून आपण साजरा करतो. बरं. तर आपण ते रामानाचार्य सनेकर महाराज आळंदी यांचं सुरुवातीला आपण कीर्तन ठेवलेलं होतं. तर त्यांनी आपल्याला त्यातून उपदेश केला रामजन्माचा किंवा त्याचे महात्म्य आपले थोडक्यात त्यांनी केलेलं आहे. आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला कीर्तन सोहळा संकेत महाराज म्हणजे मिरडे हे जे मुलं आपल्याकडे येतात पारायण सोहळ्याला, ते महाराज त्या महाराजांचं कीर्तन आपल्याकडे ठेवलेला होता. तर त्यांनी आपल्याला चांगला उपदेश केला की जीवनात कसं जगायचं किंवा देवाची सेवा कशी करायची, म्हणजे भक्ती मार्गाने कसं जायचं, एक चित्त कसं ठेवायचं, देवापर्यंत पोहोचण्यासाठी एक चित्त कसं राहायचं, असं त्यांनी आपलं ते बऱ्यापैकी सांगितलं आहे. तर
भजनी मंडळ म्हणजे जागर बिगर आपल्याला प्रत्येक गावचं वेगवेगळ्या वेगवेगळं. दिवशी असतं, वेगवेगळं. काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे प्रत्येक गावचे एक किंवा दोन गट येतात बरं. आणि जागर होतो, प्रवचन होतं आणि सगळ्या बऱ्यापैकी आणि जेवण संध्याकाळी जेवण असतेच आपल्या असतं तर महाप्रसाद. असा रेग्युलर 8 दिवसाचा कार्यक्रम आहे आपल्याकडे. हा. म्हणजे प्रत्येक वेळेला 9 ते 11 असा कीर्तनाचा कार्यक्रम कीर्तन. असतो. जागर जागर काकड. 1-1.5 वाजेपर्यंत चालू असतो. असं कार्यक्रम दरवर्षी 7 दिवस असतो, 7 दिवस. यावेळेला 8 दिवसाचा आहे. तर अशा म्हणजे प्रत्येक प्रकारचे वेळेला मला वाटतं ह्या हा. वर्षी 4 वर्षातून वर्षातून एकदा 8 दिवसाचा कार्यक्रम असतो. हा चार दोन वर्ष. टप्प्यात आल्यामुळं एक हा. दिवस तुम्हाला एक्स्ट्रा वाढलेला आहे. हा, एक दिवस. तर अशा बऱ्यापैकी कीर्तन सेवा बऱ्यापैकी चालू असते आणि शेवटचे आपले काल्याचे कीर्तन बर. आपले मार्गदर्शक म्हणजे बऱ्यापैकी मार्गदर्शन असते गावाला. लोणीकर महाराज, विजय महाराज लोणीकर यांचे आपले मार्गदर्शन असते गाडेवाडीसाठी. तर त्यांचं आपण काल्याचे कीर्तन यंदा ठेवलेलं आहे. आणि नंतर मग आपली दिंडी सोहळा आदल्या दिवशीच होतो. बर. गावातून मिरवणूक दिंडी सोहळा आदल्या दिवशी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपलं काल्याचं कीर्तनला रांगोळी घालून सगळा कार्यक्रम ओके करून 7ला हनुमान जयंतीचा कार्यक्रम आपला दिवस उगवायला असतो. आणि नंतर मग काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसादाचा कार्यक्रम आणि सांगता होते आणि सांगता होते. अशा प्रकारे आपला कार्यक्रम आहेत आपले, हा. म्हणजे पारायणातले पारायण टप्पे आहेत. सोहळा आपला आता बऱ्यापैकी माऊली एक सांगा, आता हे 50 वर्षात टप्पा पूर्ण केलेला आहे, 51 वर्षात पदार्पण केलेलं आहे तुम्ही. अजून काय वाटतं का तुम्हाला, म्हणजे ह्याच्यात बदल करावा किंवा कसं काय कार्यक्रम वाढवावे ते, किंवा सगळा प्रतिसाद आता तुम्हाला दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे? आता पुणे मुंबईकरांची मागणी असते का काय वेळेला, काय अजून काय काय माहिती आहे का? थोडी सुधारणा सुधारणा होतच हा. जाते. प्रत्येक वेळी सुधारणा दरवर्षीपेक्षा सुधारणा चालू आहे. होते. माहिती पुढं असं चाललोय. कसं आहे आम्हाला म्हणजे सुधारणा होण्याचे तुम्हाला सांगतो. म्हणजे आता मगाशी मी तुम्हाला बोलून गेलो, तर ते तुम्हाला सांगतो मी. आता आम्ही लहान असताना हे मंदिर थोडंसं लहान होतं, म्हणजे जुनच होतं. तर आम्हाला थोडंसं वाटलं की आम्ही लहान असताना की मंदिरात सुधारणा झाली पाहिजे, थोडंसं मंदिर बांधलं. किंवा हरिपाठाला उभं राहताना वाटलं की पायाला खडे टोचतात, म्हणून मंडप घेतले. आम्हाला मंडप दिला, आमदार साहेबांनी दिला, जुने आमदार साहेबांनी दिला, पोळ तात्याने दिला, परत जयकुमार गोरे भाऊ आपले मंत्री आहेत त्यांनी दिलं. आणि ही फ्लॉवर ब्लॉक जे टाकलाय ते आपल्याला खासदार फंडातून आलाय. निंबाळकरांच्या खासदार फंडातून आपल्याला हे ब्लॉक दिलेला आहे. त्यामुळं दिवसांदिवस सुधारणा होत चाललेली आहे. आणि हे सगळं फलित म्हणावं लागेल तर आपल्या पारायणाच्या माध्यमातून, पारायणाच्या माध्यमातून संदेश- आपल्याला होत चाललेलं आहे. आणि जिथं एकजूट तिथं 100% विकास हे आपल्याला मानलं पाहिजे. आणि कृष्णारी दादा, नाव सांगा पहिल्यांदा. हनुमान शंकर पवार. आज पारायणाच्या निमित्तानं काय सांगताल तुम्ही? एवढा 50 वर्षाचा टप्पा पूर्ण. पारायणाच्या निमित्तानं सांगाय तर माझं 68 वर्षाचं वय आहे. तेव्हा पूर्वी कसं होतं, आमच्या आज 4थी पिढी म्हणजे आमच्या घराने पारायण. तेव्हा आमचे आजोबा होते, बोळी भक्ती होती त्यांची. हे काय मंदिर नव्हते, ते मंदिर तिकडं आहे पाठीमागं. आणि आम्हाला 2 चुलते, आमचे वडील 3 आणि 1 मावळं, 4 म्हणजे आमच्या आजोबा. तेव्हा ती पूर्वीपासून त्यांचा संप्रदायाचा ध्यास. नंतर काय झालं, नंतर आप्पाजी गेले बेंबे बघा, ते आमच्या आज्यानं आपली बोळी बाळी भक्ती केली. नंतर ह्यांनी ही पारायणाची आधीवर बसवलं टेकाव त्यांच्या. नंतर म्हणले आपल्या घरी बसवून काय करायचं, आपण सर्वसाधारण सगळे गावातील लोक घेऊन मंदिरात बसू, मारुतीचं मंदिर. आणि तिथून त्यांनी सुरुवात केली. आणि आता ती गेले सगळी. आता इथं त्यांचं मार्गदर्शन मी आता जवळजवळ 40 वर्ष झाली मी हे पाठीमागं चालवलं. त्या संदर्भातलं हे मंडळ पुन्हा हे सगळे सुरस सगळे सुरूच आहे. आणि काय आपलं काय थोडंफार शिल्लक राहिलं त्यातनं ही काय चालू आम्ही चालू आहे. आणि आता ह्याच्या पाठीमागे समजा आहे ते मुलं ही गावातले चालू. आमचं एक गाव विचारीच आहे, सगळे लोक एका विचारीचे आहेत, त्यामुळे हे चाललाय सोहळा आपला. खूप चांगलं आहे. रामकृष्ण हरी, पुन्हा तुम्हाला प्रश्न विचारते की पारायण सोहळ्यातून तुम्हाला काय मिळालं, असं ज्यावेळेला लोक बाहेरचे विचारतात त्यावेळी त्यांना काय तुम्ही सांगताल? सर असं आहे, मान तालुक्याच्या पश्चिम टोकाला मानगंगे तीरी, तिथं मानगंगा उगम पावली त्या ठिकाणी हे 60-70 घराचं गाव उभं आहे, गाडीवाडी गाव. त्या गाडीवाडी गावामध्ये 1976 सालापासून आप्पाजी गेनू ढेंबरे यांनी हा पारायण सोहळा चालू केला. आणि त्या पारायण सोहळ्यापासून आजपर्यंत हा पारायण सोहळा चालू आहे. गेल्या वर्षी आम्ही सुवर्ण उत्सव वर्ष साजरं केलं.
आणि याच्यातून आम्हाला मुलांना शेतकऱ्यांना फायदा झाला की हा माणसाचा समाज एकत्र येऊन गुण्या गोविंदानं हा पारायण सोहळा साजरा करतो. याच्यामधूनच आमच्या गावातील काही मुलं आज डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, वकील आहेत आणि त्यांची भरभराटी अशीच पुढे वाढावी या पारायण सोहळ्यातून हीच त्यांना विनंती आहे. धन्यवाद. खरं तर तुम्ही बरेच काही सांगितलं की या पारायण सोहळ्यातून आज समृद्ध आमचं गाव झालेलं आहे. कुठली गोष्ट आज आमचं गाव पूर्वी तुम्हाला सांगतो 61-62 ला प्रत्येक गावाला खाली फलटण तालुक्यात गहू काढायला जायचं, इकडे बौद्धांना शेंगाचं ऊस तुरीला जायचं. म्हणजे आमचा हा प्रकार होता या गावचा. पण नंतर थोडस ते तळ झालं बघा, पादर तलाव. त्यानंतर आपलं थोडं पाणी मिळलं, थोडस माणसाला जीवन जगायला सहकार्य झालं, त्या माध्यमातून मुलं शिकली. पण खरं तर अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं आज आपण त्यांच्याशी सुसंवाद साधलेला आहे आणि सुसंवाद साधत असताना अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या की 50 वर्षातला हा अखंड हरिनाम सप्ताहातला प्रवास कसा झाला आणि आम्हाला नक्की काय मिळालेलं आहे. खरं तर हे सांगत असताना वेगवेगळ्या क्षेत्रात सुद्धा आज आमची मुलं उभी आहेत. खरं तर एकेकाळी दुसरीकडे कामाला जाणारी माणसांच्या घरात आज ह्या पारायण सोहळ्याच्या निमित्तानं भरभराट आली, समृद्धी आली आणि गाव एकत्र आलेलं आहे. खरोखरच गाडेवाडीकरांचं नेहमीच नाव तालुक्यात निघतं, पण आज 50 वर्ष हे मान तालुक्यामध्ये कमी गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह हे 50 पूर्ण केलेले आहे. त्याच्यात 3रा ते 4था क्रमांक हा गाडेवाडीकरांचा लागतो. खूप वारकरी संप्रदायाचा जुना पाया खरं तर त्यांच्या जुन्या लोकांनी टाकलेला आहे. खरं तर जुन्या लोकांनी जे उभं केलं त्याच्यात आज सातत्याने भर टाकलेलं आहे आणि खरंच हे भर टाकण्याचं काम या पिढीने टाकून पुढची पिढीने येत आहेत. सर्व मान्य भूषणशी बोलल्याबद्दल सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. रामकृष्ण हरी. आपण थेट मंदिर परिसरात आलेलो आहोत की जिथं हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. आपल्याला भव्य दिव्य असा हा मंदिर परिसर दिसत आहे. खरोखरच एक छोटंशी गाडेवाडी, एकेकाळी छोटंसं मंदिर होतं, पण याच मंदिराचा आज विकास केलेला आहे. खरं तर एकीतून सर्व हे घडत आहे असं या गाडेवाडीकर ग्रामस्थांनी मानदेश भूषणशी बोलताना सांगितलेलं आहे. राजकीय लोकांची सुद्धा त्यांनी मदत घेतलेली आहे. माजी आमदार संपतराव अवघडे, विद्यमान ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेभाऊ अशा लोकांनी सुद्धा मदत केलेली आहे. आणि पोळ तात्या सजश्राव पोळ तात्या यांचंही नाव घ्यायला ते गाडेवाडीकर विसरले नाहीत. आपण थेट मंदिरात आलेलो आहे. ज्या मंदिरात सप्ताह सुरू आहे तो हनुमंताचं मंदिर आहे. खरं तर हनुमंताची मूर्तीचं दर्शन झाल्यानंतर आपल्याला याच मंदिरात विठ्ठल रुक्माईची पण मूर्ती आहे, त्याही मूर्तीचं आपल्याला दर्शन झालेलं आहे. अतिशय आकर्षक आणि सर्व सुविधांयुक्त असा हा गाडेवाडीकरांचा मंदिर परिसर आहे. पुन्हा एकदा आपल्याला हनुमंतरायाचं दर्शन झालेलं आहे. आणि अखंड हरिनाम सप्ताह म्हटलं की कलशपूजन, विणापूजन होत असतं. शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं आपल्याला दर्शन झालेलं आहे. तोही सोहळा या निमित्तानं साजरा होत असतो. थेट आपण कीर्तनकार व्यासपीठापाशीच आलेलो आहोत. अतिशय आकर्षक पद्धतीचं हे कीर्तन व्यासपीठ आपल्याला बनवलेलं पाहावयास मिळत आहे. फलक लावलेला आहे. खरं तर दणदणीत नियोजनबद्ध अखंड हरिनाम सप्ताह करणे हे हा गाडेवाडीकरांचं वैशिष्ट्य आहे. आपण थेट गाडेवाडीकर ज्ञानेश्वरी वाचन करतानाचं दृश्य पाहतोय. खरं तर शेतातली कामं, वेगवेगळी कामं आहेत, ती सर्व कामं थांबवून आपला अखंड हरिनाम सप्ताह साजरा करत असतात. या सप्ताहातून आपल्याला आनंद मिळत असतो, एकीतून विकास घडत असतो. हे अधोरेखित मानदेश भूषणशी बोलताना त्यांनी केलेलं आहे. खरं तर जुन्या पिढीने टाकलेला पाया अधिक भक्कम या पिढीने केलेला आहे. अखंड हरिनाम सप्ताहातील विविध कार्यक्रम आहेत, त्याचा फलकही आपल्याला मंदिरा शेजारी लावलेला दिसत आहेत. वेगवेगळे कीर्तनकार की जे महाराष्ट्रात प्रसिद्ध कीर्तनकार आहेत, त्या कीर्तनाची सेवा आपल्या गावाला मिळावी, त्यांचे सुश्राव्य कीर्तन ऐकायला मिळावं, हे आपल्याला मानदेश भूषणशी बोलताना सांगितलेलं आहे. अखंड हरिनाम सप्ताह म्हटलं का जेवणाचा दणदणीत कार्यक्रम होत असतो. आपण संध्याकाळच्या महाप्रसादाची तयारी ग्रामस्थ कशी करताना दिसत आहेत.